रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या मनातील काही प्रश्न जाणून घेतो आणि त्याचं उत्तर देऊन त्याचं शंका निरसन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। तर प्रश्न विचारतो आहे आपल्याला रोहित उबाळे। बघूया त्याच्या मनामध्ये काय प्रश्न आहे। राम हरी, माझे नाव रोहित रामदास उबाळे। मी आता तिसरी सेमी शिकत आहे। मला एक प्रश्न पडला आहे, देव जिवंतपणे भेटतो। रोहितचा प्रश्न सगळ्यांना कळला असेल की देव जिवंतपणे भेटतो की मेल्यानंतर। तर लहान मुलं आहेत, कधी ऐकलं असेल एखाद्या माणसाचा जेव्हा मृत्यू होतो तर सांगितलं जातं देवा घरी गेलेला आहे। त्याच्या मनात वाटलं असेल की देवा घरी गेल्याच्या नंतर देव भेटतो। तर बाळा तसं त्याचं उत्तर नाहीये। देव हा जिवंतपणीच प्राप्त करून घ्यायचा असतो आणि आपला प्रवास जीवनाचा संपल्याच्या नंतर देवामध्ये एकरूप व्हायचं असतं। ज्याप्रमाणे नदी ही सागराला जाऊन मिळते आणि तृप्त होते, ती नदी नदी राहते, ती सागर होते। त्याप्रमाणे जीव शिवाला भगवंताला प्राप्त झाला की त्याची येरझार मात्र थांबते आणि तो सुखरूप होतो। मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी। असा देवाची एकदा भेट झाली की जन्मोजन्मीचं दुःख मनुष्य विसरून जातो आणि सुखी होतो। तर ते जन्मोजन्मीचं दुःख विसरण्याची ताकद या मनुष्य जन्मामध्ये आहे। पण या जन्मामध्ये येऊन जर देव भेटून घेतला नाही, देवाची भक्ती केली नाही, तर चुकलिया वर्म फेरा पडे। मग काय होतं बघा, मग 84 लक्ष योनीमध्ये जन्मावं लागतं, मरावं लागतं, जन्मावं लागतं, मरावं लागतं। ज्ञानोबा म्हणतात उपजेते नासे, नासले ते पुनरपी दिसे। हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। जन्मायचं मरायचं हे जे असतं रहाट पाळणा जो आहे, गोल गोल फिरतो। कोणत्या पाळण्यापासून सुरुवात झाली याचं जसं उत्तर सांगता येत नाही, त्याप्रमाणे जन्म मृत्यूचा फेरा कधी सुरू झाला कधी संपणार याचंही उत्तर आपल्याला सांगता येत नाही। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी पुनरपि जठरे, हे जे आहे हे चक्र चालू राहतं। मग काय करायचं? मनुष्य जन्म भेटलाय ना, त्याचा उपयोग करून घ्यायचा, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची। आणि प्रत्येक युगामध्ये वेगळं साधन आहे भगवंताची प्राप्ती करून घेण्यामध्ये। कृतयुगामध्ये वेगळं, द्वापार युगामध्ये वेगळं, सत्ययुगामध्ये वेगळं, तसं कलियुगामध्ये देखील साधन सांगितलेलं आहे। कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण दिल भेटी। भगवंताची जर प्रार्थना करून घ्यायची असेल तर कलियुगामध्ये इतरत्र भरकटण्याची गरज नाही। हेमवंत दोषुखाय परी जीवितवाची अनिलाय। हिमालय माणसाचे दोष खातो म्हणजे पाप नष्ट करतो, पण जीवाला धोका होईल का नाही। पण या ठिकाणी ठायेच बैसोनी कराय चित्त, आवडे अनंत अळबाबा। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्राचा जप केल्याने आपल्या जीवनामध्ये होत असतो। माझ्या मनाने नाही सांगत। नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची। अनेक जन्माचं पाप जाळून टाकण्याचं एकमेव साधन काय असेल तर ते भगवंताचं नाव आहे। ते आवडीनं घ्यायचं आहे, भक्तिभावाने घ्यायचं आहे
आणि आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, तो तुम्ही कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। आणि आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि ज्ञानाचे व्हिडिओ ऐका। सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ असतात, ज्ञान ऐका, ज्ञान वाढवा, आनंदी राहा। धन्यवाद। रामकृष्ण।